महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपूर शहर परिसरात घडलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसात छडा लावत शिरपूर शहर पोलिसांनी 3 आरोपींना अटक करून तब्बल 2,27,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 5 जून रोजी सकाळी 11:30 वाजेपासून 11 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतच्या कालावधीत फिर्यादी किरण मगन ठाकूर वय वर्ष 45 राहणार फुलेनगर शिंगावे शिवार तालुका शिरपूर यांच्या बंद घराचे कडिकोंडे उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. घरातील MI कंपनीचा 43 इंची LED टीव्ही व रिअलमी कंपनीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 264/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4) व 305 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 13 जून रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे DB पथक रात्र गस्त व पेट्रोलिंग करीत असताना भूपेश नगर परिसरात एक संशयास्पद इको वाहन क्रमांक GJ26AE 3356 फिरताना दिसला. पोलिसांनी तात्काळ वाहन थांबवून चौकशी केली असता वाहनातील इसमांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. पोलिसांना संशय बळावल्याने पंचासमक्ष वाहन व आरोपींची झडती घेण्यात आली. त्यावेळी चोरीस गेलेला मुद्देमाल मिळून आल्याने आरोपींना ताब्यात घेण्यात आला. अटक करण्यात आलेले आरोपी जयेश संजय धनगर वय वर्ष 21 राहणार क्रांतीनगर शिरपूर, मुकेश किशोर पाटील वय वर्ष 22 राहणार आढे तालुका शिरपूर, आकाश उर्फ ऋतिक चंदुमाळी वय वर्ष 22 राहणार गवळीवाड शिरपूर. जप्त मुद्देमाल MI कंपनीचा 43 इंची LED टीव्ही किंमत 1,20,000, रिअलमी अँड्रॉइड मोबाईल किंमत 7,000, इको वाहन GJ26AE 3356 किंमत 12 लाख. एकूण जप्त मुद्देमाल 12,27,000. 44 आरोपींवर यापूर्वीही चोरीचे गुन्हे अटक. आरोपी आकाश उर्फ ऋतिक चंदुमाळी याच्या विरुद्ध यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. गुन्हा रजिस्टर नंबर 329/2021 भादवी कलम 379, गुन्हा रजिस्टर नंबर 357/2024 भादवी कलम 379. यामुळे आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार रवींद्र आखडमल, अतुल पाटील, सचिन वाघ, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, आरिफ तडवी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, भटू साळुंके तसेच स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील यांनी विशेष परिश्रम घेत गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.